हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आपण अनेक वेळा बघा खूप देवधर्म करतो, पूजापाठ, मंत्रसाधना, कुलाचार सर्व काही करतो, पण तरी देखील आपली कामे कुठे ना कुठेतरी सतत अडचणी येत असतात. अडचणी येत असतानाच काही बाधा पण अशा येतात की ते काम 99% येऊन पुन्हा शून्यावरती येते. बऱ्याच जणांच्या पत्रिकेमध्ये पितृदोष देखील जाणवला जातो. या कामाच्या विषयी किंवा अनेक अडचणींविषयी जर आपण काही उत्तरं विचारण्यासाठी ज्योतिषांकडे गेलो, पत्रिका वगैरे दाखवली, तर आपल्याला ते पितृदोष असे सांगतात. म्हणूनच अक्षय तृतीयेचा हा विशेष जो आपला व्हिडिओ आहे, तिसरा पार्ट, ज्यामध्ये आपण आज पितरांविषयी करावयाचे जे उपाय आहेत पितरांना तृप्त करण्यासाठी ते पाहणार आहोत. अनेक वेळा बघा संततीविषयक अडचणी येतात, लग्न जमण्यास विलंब होतो, काही ना काही कारणाने लग्न ठरत नाही, आजारपण सतत या ना त्या कारणाने चालू असतात. या सर्व दोषांवर एकच एक उपाय म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांना मोक्ष मिळावा व ते तृप्त राहावे, यासाठी आपण करावयाचे दानधर्म आणि उपाय आपण आज पाहायचे आहेत. अक्षय तृतीयेला बघा उदक कुंभाची पूजा केली जाते अनेक ठिकाणी. उदक कुंभ हा विधिवत पूजा करून त्याचे काय आहे जे साधन किंवा ज्याची फलप्राप्ती काय आहे ते आपण पाहणार आहोत. अक्षय तृतीयेला उदक कुंभाची विधिवत पूजा कशी करावी व काय काय दान केल्याने आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होतील हेच आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नीट ऐका, कारण बऱ्याच गोष्टी मी यामध्ये क्लिअर केलेल्या आहेत शेवटपर्यंत. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या परिवाराचा तुम्ही भाग जरूर बना. आपल्या स्तुतीज मराठी कॉर्नरला जरूर सबस्क्राईब करा, सोबतचे बेल बटन देखील प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. आज आपल्याला जे पाहायचं आहे पितरांसाठी, त्याची पूर्वतयारी तुम्हाला करता यावी त्यासाठी हा व्हिडिओ मी लवकरच अपलोड केलेला आहे. तर अक्षय तृतीयेचा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी साजरा केला जातो. अनेक छान छान खरेदीसाठी किंवा नवीन कामांच्या सुरुवातीबरोबरच पितरांचे देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त व्हावे यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. अनेक जण पितरांचे ऋण फेडण्यासाठी त्यांचे स्मरण करून त्यांच्या फोटोचे पूजन करून नैवेद्य दाखवतात. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी उदक कुंभाची पूजा करून तो दान करावा असे बरेच ज्योतिषी वगैरे सांगतात. तर असंच हे उदक कुंभ आपण घरच्या घरी कशी याची पूजा करायची आहे ते मी तुम्हाला सोप्यात सोपं सांगणार आहे. आणि दान जेव्हा करायचं आहे या उदक कुंभाचं, यासोबतच तुम्हाला एखादी छत्री किंवा चप्पल किंवा उन्हापासून बचाव करणाऱ्या काही स्कार्फ किंवा पांढरे जे मफलर असतात, अशा प्रकारच्या वस्तू आपल्याला दान करायच्या आहेत. आता आपण बघूया उदक कुंभाची मांडणी कशा प्रकारे करायची आहे. सर्वप्रथम आपल्याला एका पाटावर पांढऱ्या रंगाचे वस्त्र किंवा कोणत्याही हलका रंग, फिक्कट फेंट रंगाचे वस्त्र अंथरून घ्यायचे आहे. एका ताटामध्ये किंवा पत्रावळी, खास करून पत्रावळीच तुम्ही घेऊन या जेव्हा कुंभ वगैरे खरेदी करणार आहात तेव्हा. ह्या पत्रावळीमध्ये गहू घ्यायचे आहेत आपल्याला, तांदूळ वगैरे घ्यायचे नाही आहेत, गहू घ्यायचे आहेत. तर या गव्हामध्ये तुम्ही पसरट ताटभर पसरून पाटावरती हे मांडायचं आहे. त्या ताटावर किंवा पत्रावळीवर पाण्याने भरलेला कुंभ, घडा किंवा त्याला केळी असं देखील म्हणतात, ते ठेवायचं आहे आपल्याला. या केळीच्या वरच्या भागाला म्हणजेच त्याच्या कंठाला 3 किंवा 5 असे विषम संख्येतील लाल कलाव्याचा धागा बांधून घ्यायचा आहे तुम्हाला. याला यज्ञ कंकण असे म्हणतात बघा. बऱ्याच जणांनी जर आपल्या ब्राह्मणांकडून किंवा पूजा करणाऱ्या गुरुजींकडून हा विधी करून घेतला असेल अक्षय तृतीयेला, तर त्यांना माहीत असणार आहे. तर याला यज्ञ कंकण असे म्हणतात. हे विषम संख्येतच घ्यायचे असते. 1, 3, 5, 7, 9, 11 अशा प्रकारे तुम्ही ते बांधू शकता. आता त्या कुंभामध्ये एक नाणे, सुपारी, अक्षदा, फुले हे तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर त्या कुंभावरती आंब्याचा डहाळा त्यावर लावायचा आहे किंवा खाऊची पाने लावलेत
तरी चालतात. ज्यांच्याकडे बघा आता काही लावायची पद्धत नाही आहे, बऱ्याच जणांना ही पद्धत माहीत असणार आहे, तर त्यांनी काही नाही त्याच्यावरती लावले तरी चालेल. किंवा ज्यांनी हे केलेलंच नाही आहे, तर पितरांच्या आशीर्वादासाठी आज प्रथम करताय, तर आंब्याचा ढाळा वगैरे विधिवत सर्व मी जसं सांगते आहे तसं तुम्ही अवश्य करा. कारण प्रत्येकाच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक एरियानुसार, गावानुसार वेगवेगळे बदल घडतात प्रत्येक गोष्टींमध्ये. त्यामुळेच आपल्याला प्रत्येक ठिकाणच्या भागांप्रमाणे प्रत्येक पद्धत करायची असते. यावरच आता आणखीन एक छोटासा कुंभ ठेवला जातो, त्याला कर म्हणतात. तर त्या कराला आपल्याला यज्ञकंकण बांधून घ्यायचे आहे विषम संख्येमध्ये व आंब्याचे डहाळे ठेवलेल्या मोठ्या केळीवर, त्या मोठ्या घड्यावर आपल्याला हा करा ठेवायचा आहे. त्यामध्येच थोडेसेच तांदूळ अगदी आणि काळे तीळ घालायचे आहे व या कलशाला, जो खालचा मोठा कलश आहे त्याला आणि वरच्याला आपल्याला, जसं आपण हळदी कुंकाची बोटे ओढतो कलशाला आपल्या नॉर्मल पूजेमध्ये, त्या प्रकारे ओढायची नाही आहेत. लक्षात घ्या, खालून वरती बोटे ओढायची नाही आहेत. पितरांच्या कलशाची किंवा कुंभाची जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा आपल्याला वरतून खाली बोटे ओढत न्यायची आहेत. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पूर्वेपासून चारी बाजूला ही बोटे ओढायची आहेत. सुरुवात पूर्वेपासून करायची आहे. चंदनाची किंवा गंधगोळी मिळते ती उगाळून त्याची बोटे आपल्याला ओढायची आहेत चारी ठिकाणी. तांदूळ, काळे तीळ त्यावरती पुन्हा चिटकवायचे आहेत, त्या गंधावर आपण जिथं चारी कोपऱ्यामध्ये ओढलेले आहेत त्याच्यावरती. आता या वरच्या कुंभामध्ये आपल्याला आंबा ठेवायचा आहे किंवा कुठे कुठे वेगवेगळ्या भागामध्ये खरबूज पण ठेवला जातो. थोडक्यात उन्हाळी फळ आपल्याला ठेवायचं आहे. हार घालून घ्यायचा, फुले वाहून घ्यायचे, धूप दीप ओवाळायचा. दिवा लावताना हा दिवा एकाच वातीचा लावायचा आहे बरं का, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. त्यानंतर आमरस, चपाती, वरण भात, कुरवड्या, भजी याचा नैवेद्य दाखवला जातो किंवा काही काही ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर संपूर्ण परिवाराने उदक कुंभाची पूजा करून नमस्कार करायचा आहे व घरातील कर्त्या व्यक्तीने सगळ्यांच्या वतीने उदक कुंभाला प्रार्थना करायची आहे की माझ्याकडून व माझ्या पत्नीकडून, मुलाबाळांकडून, माझ्या आईवडिलांकडून काही चूक झाली असेल, तुमचं काही कळत नकळत करायचं राहून गेलं असेल तर मोठ्या मनाने आम्हाला क्षमा करा. जी काही तुमची इच्छा असेल त्याचे आम्हाला एकदम सोप्यात सोप्या भाषेमध्ये संकेत द्या. आम्हाला कळेल असे संकेत तुम्ही द्या व ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तशी संधी, तसा मार्ग व तशी बुद्धी आम्हाला द्या. यथाशक्ती तशी आर्थिक ताकदही आम्हाला द्या. शांततेने सगळ्या गोष्टी निर्विघ्नपणे आमच्याकडून पार पाडून घ्या. तुम्हाला शांती लाभो, मुक्ती व सद्गती मिळू दे, अशी मनोमन प्रार्थना सर्वांनी करायची आहे. आपल्या स्वामींच्या नित्यसेवा या पुस्तकामध्ये आपल्याला पितृसूक्त दिलेले आहे, ते वाचावे किंवा पितरांची सेवा हा 170 पान नंबरवर दिलेली सगळी विधिवत तुम्ही करायची सेवा तिथं आहे, तर ती देखील तुम्ही करायची आहे. पितृसूक्त आहे ते तुम्ही म्हणायचे आहे किंवा येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती ऐकले तरी चालणार आहे. ज्यांच्याकडं ही नित्यसेवा पुस्तक आहे त्यांनी त्यातली विधी केली तरी चालेल किंवा ज्याप्रमाणे मी सांगितलं आहे तशा प्रकारची विधी करा. आता यानंतर आपल्याला हवन केला जातो बघा, बऱ्याच ठिकाणी हवन किंवा तर्पण सोडले जाते. तर्पण सोडायची एक पद्धत आहे, ती तुम्हाला मी सांगते. एका तामणामध्ये आपल्याला हे तर्पण सोडायचं आहे. एका तांब्यामध्ये पाणी घ्या, त्यामध्ये काळे तीळ मिक्स करा, थोडेसे फूल टाका पांढऱ्या कलरचे आणि हे तर्पण तुम्ही अंगठ्यावरून असे सोडायचे आहे पितरांच्या नावाने. त्यानंतर गाईच्या शेणाची छोटीशी गोवरी घ्यायची आहे, तुकडा छोटासा शेणाच्या गोवरीचा गॅसवर जाळून घ्यायचा तो प्रथम आणि 4-5 थेंब गाईच्या तुपामध्ये थोडे काळे तीळ तुम्ही टाकून मिक्स करायचं आहे. त्यानंतर या गोवरीवर तुम्ही घराच्या बाहेर म्हणजे दक्षिण दिशेला बाल्कनीत वगैरे ह्या जो तुकडा आपण जाळून घेतलेला आहे एका भांड्यामध्ये किंवा एका पात्रामध्ये घ्या, तुम्ही तो दक्षिण दिशेला ठेवून त्यावर हे तीळ मिश्रित तूप घालायचे आहे. छोटासा गुळाचा खडा देखील त्यावर जाळायचा आहे. त्याच्या वासाने पितर तृप्त होतात असे पूर्वापार म्हटले जाते. त्यानंतर ज्यांनी ते पाणी म्हणजे तहान लागली यासाठी पाणी त्यांना आपल्याला अर्पण करायचं आहे.
म्हणूनच त्या शेणाच्या गोवरीवरच थोडेसे पाणी आपल्याला टाकायचे आहे व मनोमन त्यांना हे जेवण आणि पाणी पोहोचले आहे, पितृ तृप्त झाले आहेत असे स्मरण करायचे आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट इथं मला सांगायची आहे. अनेकांना शंका येतील, ज्यांच्या घरातील पितृ म्हणजे गेलेली व्यक्ती ही स्त्री असेल तर त्यांनी फक्त केळीची म्हणजे मोठ्या उदक कुंभाची पूजा करायची आहे. तसेच ज्यांच्या घरातील पुरुष गेले असतील त्यांनी फक्त छोट्या कराची पूजा करायची आहे. ती केली तरी चालते, धान्य वगैरे ठेवून खाली. त्यानंतर ज्यांच्या घरातील स्त्री गेली आहे त्यानंतर पुरुष गेलेला आहे, असे दोन्ही पण गेलेले असतील, त्यांनी मोठ्या कुंभावर छोटा कुंभ ठेवून दोन्हीची पूजा करायची आहे, ज्याप्रमाणे मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. म्हणजेच केळीवर करा ठेवून त्याची पूजा करायची आहे. ही सगळी पूजा तुम्हाला एक टायमिंग आहे, सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंतच करायची आहे. या काळातच ही पूजा करायची आहे. पितरांना घास आपल्याला द्यायचा आहे, तर्पण सोडायचं आहे आणि छोटासा हा होम आपल्याला करायचा आहे. तर या प्रकारे सगळी माहिती मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा जो विधी आहे हा तुम्ही या वर्षीपासून नक्की सुरू करा आणि काय अनुभव येतो तो मला कमेंटमध्ये जरूर सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.